आहे आणि त्यांनी आपल्या गावासाठी हा मोठ्या प्रमाणावर निधी दिला ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. आपल्या गावासाठी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी निधी व इतर गोष्टींसाठी मदत केली होती. आपल्या गावाच्या वतीने संपूर्ण मालवण मराठा गावाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. महाराष्ट्राचं एक धुरंधर काळाच्या पडद्याआड गेले. दादांच्या जाण्याने पवार परिवारालाच नाही महाराष्ट्र आज दुःखाच्या खाईत बुडाला. लाख गेले तरी चालते, पण 2 लाखाचा पोशिंदा जाता कामा नये. आत्ताच मला जे कैलासने सांगितलं ते दादा पाटीलांचे गेल्यावर त्यांनी त्या आप्पांची चौकशी केली. पाटलांनी सांगितलं सचिव म्हणून त्यांनी फार तळतळ व्यक्त केली आणि अगदी सर्वांच्या मनामनात एक दादांचं गाणं बोलणं रुबाबदार व्यक्तिमत्व दादाच अशा दादांच्या जाण्याने खरोखर एक फार मोठं दुःख झालं. मी तर वागेश्वराला एवढी विनंती करीन की आज दादांची आई एवढ्या वयस्कर आहे की त्या आईला त्या दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्याचं वागेश्वरांनी ताकद देव आणि आपला सर्वांना सुद्धा दादांच्या जाण्याने दुःख झाले त्यातूनही करण्याची ताकद मिळवा असं मी वागेश्वरचे कामाचा वाट महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि जबरदस्त नेतृत्व, प्रशासनावर जबरदस्त पकड असणारं नेतृत्व. त्यांची बातमी सकाळी वाऱ्यासाठी पसरली, समजली आणि संपूर्ण राज्य आणि आपण सर्वजण दुःखाच्या छायेत राहून पसरलेलो आहोत. सकाळी बरोबर पहाटे उठून पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा नेता, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत न झोपणारा आणि समाजसेवेसाठी झटणारा नेता खऱ्या अर्थानं आपल्यातून निघून गेलेला आहे. या ठिकाणी कुणी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये 3-4 लोकांच्या त्यांच्या ओळखी असायच्या. अनेक जणांच्या ओळखी असतील, त्यात मी एक. 1991 ला आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा लोकसभेला उभे राहिले. त्यावेळेस आपण सर्वांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं. त्यावेळेपासून आजपर्यंत मी या मंदिरात सांगतोय, अजितदादा सोडून मी कुठेही कधी मतदान कशाला केलं नाही. इतकं प्रेम करणारा, जीवापाड प्रेम करणारा मी कार्यकर्ता, असं एक नेता आज खऱ्या आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या थोड्या आहेत. या ठिकाणी बऱ्याच जणांनी आठवण सांगितली. शंकररावांनी फक्त एकच आठवण